दादा कुठे? काही माहित नाही, काही सांगून नाही गेला. देवळात गेला असेल कदाचित. कुठे आहे? कुठे आदित्य? पुण्याला गेलाय का तो? पुण्याला? मला न सांगता गेला. तुला बरं सांगितलं. तुला हो म्हणावंच लागेल. सर अरे आत्महत्या काय मार्ग आहे का? मी दादा ब्रेक 102. ब्रेक 102. काय गुड आहे ना मॉर्निंग? हो, काल खरंच खूप टेन्शन आलेला. खरंच खूप म्हणजे खूप आजार वाटतो तुझा. कम ऑन मीरा, सगळं तुझ्या एकटीवर पडलं असतं आणि मला ते अजिबात सहन नसतं झालं. मिहिरचा फोन आला होता. आता काय? मधुराला पण खूप मनापासून सॉरी म्हणाला. ही तर ग्रेट न्यूज आहे. एक ग्रेट न्यूज तर मिळाली, पण मी जगातल्या ग्रेटेस्ट न्यूजची वाट बघतोय. मावशी, तो 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 कागद माझा आहे, द्या ना. कागद मला हवाय, वाण्याची यादी लिहायची. उत्तर हवं असेल तर टेरेसवर ये. मीरा, तुझं उत्तर मिळालंय ना, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं. तुझी म्हण ना, आय लव्ह यू. साठेबाई, मीराला बघायचंय का? सेम टू सेम माझ्यासारखी आहे मीरा, आणि तिला जे काही विचारायचं ना ते मला विचारा. म्हणजे कसं, माझ्या शब्दाबाहेर नाहीये माझी मुलगी. तुम्ही इथ्या देशपांडेंकडे आला होतात भाचीचं स्थळ बघायला? हो, त्या मुलीच्या डोक्यावरती जरासा परिणाम झाला आणि त्या मुलीची मावशी तर कोणता तरी बकरा शोधते तिच्यासोबत लग्न लावायला. काय मग, काय प्लॅन? आज आमची सॅलरी झाली, माझी पहिली सॅलरी.
अभिनंदन. थँक्यू. आणि या सॅलरीमधून मला तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं. कसंही करून या मुलाचं आपल्या मीराशी लग्न झालंच पाहिजे. अहो, आई वडिलांवर असं इम्प्रेशन टाका ना, त्यांना म्हणावं मुलीची मावशी साहित्यिक आहे. ते सगळं जमवतोय मी. तुम्ही फक्त आमच्या मंडळाला घसघशीत देणगी द्या म्हणजे झालं. अहो, लोकांच्या कल्याणासाठी झटतोय आम्ही. तुम्ही तेवढं फक्त बघा. हं, चला येते. हो, देते, घसघशीत देणगी देते. हाय मधुरा, कशी आहेस? अरे हाय, मी बरी आहे. तू कशी काय इकडे? अगं शॉपिंगला जायचंय मला. रात्री एका मैत्रिणीची बर्थडे पार्टी आहे, पण एकही मनासारखा ड्रेस नाहीये. ते होतच, किती ड्रेस असले ते ऐनवेळी वाटतं एकही ड्रेस नाहीये. म्हणून तर तू येते का माझ्या बरोबर? प्लीज चल ना. म्हणजे तुम्हा इंटिरियर वाल्यांचं जनरली चॉईस खूप छान असतं. प्लीज. दादा पण सोबत येतोय. आणि तुला माहिती आहे ना, मुलांना मुलींच्या फॅशन बद्दल काहीही माहित नाहीये. जाऊया ना? मला ना जरा काम आहे, पण नंतर जाऊया कधीतरी. सॉरी मधुरा, मला माहितीये दादा आपल्या सोबत येतोय म्हणून तू नाही येते ना. तुझ्या आईचा आवडता रंग कोणता रे? मला वाटतं तिला पेस्टल कलर्स आवडत असतील ना. तुला कसं कळलं? तू कसा असा अगदी शांत, अदबशीर, सॉफ्ट स्पोकन. आईचेच गुण उतरले असतील ना तुझ्यात. माझ्याकडे दुसऱ्या कोणाची तरी बॅग आली आता. अगं ठीक आहे, लगेच कळलं ना आपल्याला, मिळेल आपल्याला. चल घेऊन. नाही, यू डोंट वरी, मी जाते आणि बघ. प्लीज सांग ना, काय घेऊ तुझ्यासाठी? वेडी आहेस का? आता तूच झाली आहेस ना माझी. आदित्य, मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून फोन केला. लक्ष्मी काका ऐक ना, आईला सांगशील का रे? मला तिची खूप आठवण येऊ राहिली. गंमत करून बघूया. माझ्याकडची ही जी अफाट शक्ती आहे, ती पुढचे 15 दिवस मी तुला देतो. पुढचे 15 दिवस तू देव आहेस. बघूया काय करतो. स्वामी, तुमचं गंध म्हणजे तुम्ही खरंच तुमची सगळी शक्ती श्लोकच्या हाती सोपवली आहे. अख्ख्या ब्रह्मांडाचा पसारा तो कसा मॅनेज करू शकणार आहे? केवढा मोठा घोळ होऊ शकतो यामुळे. शब्बीर चाचा इतक्या वर्षापासून आपल्या वाड्यात राहतात. त्यांच्यामुळे आपल्या घरातला कोणाला बी त्रास होईल असं ते कधीच वागले नाहीत. आणि त्यांच्यावर जो आरोप लावलायत ना, तसं ते वागणं शक्यच नाही. तुम्ही रागवणार नसेल तर एक विचारू का? विचार. तुम्हाला तर शब्बीर चाचा आणि गीताची इतकी आठवण येते, तुम्ही त्यांना शिक्षा का केली? हे मना रे मना तिला सांगना, मिठीत ये जरा इथे थांबना. शाबास. याच्यानंतर माझा चेहरा विसरायचा. वैदेही, आता कळेल तुला या कुलदीपची अवकात.